मेळावा घेताय आणि घेताय नाही घेतला. घेतला काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? ते मी काय जे बोलायचं ते बोललो ना, त्यामुळे काय अजून सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. आणि मी फक्त कार्य करताना काही गैरसमज असेल तर कुठले गैरसमज ठेवू नका, तुम्ही कामाला लावा, हेच तर बोललो. अजून काय नाही बोललो. आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तुमचं जल्लोषी स्वागत केलं. आज कार्यकर्ते मग त्याच्यामुळे माझा उत्साह वाढलाय ना, ते जल्लोषामुळे. ते मी सांगितलं भाषणात. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रॅली कसं मनामध्ये भावना आहेत? कारण आज तुम्ही फार भारावून भाषणामध्ये पण अनेक जुन्या आठवणींना पण तोल गेला नाही, मी सरळ होतो, तोल नाही गेला. जुन्या आठवणींना उजाळा पाहायला मिळाला. चांगलं बरं वाटलं, मला आनंद वाटला. आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून घोषणा येत होते, त्यांना वाटलं की जोशमध्ये आहेत. आजही कार्यकर्ते आपल्यावर 90 एवढंच आज प्रेम करतायत, हे पाहून मला आनंद वाटला, बरं वाटलं. तुम्ही मध्येच म्हणाला मी आता थांबायचं ठरवलंय, काय आम्हाला काळजी लागू? काय करू मी? काळजी लागली तुम्ही काय आता डॉक्टरकडे जाऊया आपण. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं थोडीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. 30 वर्षामध्ये 90 पासून आजही ती उमेद पाहायला मिळाले. जुने कार्यकर्ते आज भेटले. जुन्या कार्यकर्त्यांचा जो सहकार्य आणि घरातील मुलं आणि पत्नी हिने जे काय मला सहकार्य करतायत किंवा मदत करतायत, त्यामुळे मी तसा राहिलोय ना. औषध पाणी खाणं पिणं सगळं अवेळी न खाणं. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत कसे काय सामोरे जाणार? काय सामोरं काय नाही, वन साईड जिंकणार. तुम्ही उघड चिंता निर्माण करू नका, आम्ही वन साईड जिंकणार. आता काय झालं, आता नगरपालिका काय झालं सांगा मला? काय नाही, वन साईड जिंकलो ना. आता उद्धवची शिवसेना आहे कुठे? पवार साहेबांचा राष्ट्रीय वादी पक्ष कुठे आहे? आता जे काय आहे ना आमचं महाआघाडी, मुंबई म्हणतो आम्ही जिंकणार. बीजेपी आणि म्हणजे महाआघाडी. दादा आज मनसे आणि शिवसेना उद्धवसेना यांचा अजेंडा आज प्रकाशित झाला दुपारी मुंबईमध्ये. मला तुला खरंच राजकारण शिकवावं लागतं. निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा द्यावा लागतो. जे आपण काम करणार नाही ना, त्याची यादी उद्धवने आज दिली. काय बोलशील बोल. तेव्हाही उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शाखेमध्ये पाहायला मिळाले राजकारणात एवढ्या वर्षात. आता थोड्या दिवसांनी शाखेच्या बाहेर दिसते. दुसरं तर काय काय राहिलंय सांग ना मला. किती आमदार आणि आता रिझल्ट मध्ये काय एकूणच नगरपालिकेत सांग. त्यामुळे आता काय नाही, ते संपल्यात जमा आहे. आणि उगाच तुम्ही दुकान चालू नका त्यांचं. ते एकत्र आलं म्हणजे काय फार काय लोकांना आवडलं नाहीये, मग वेगळे का झालात? वेगळे होण्याने लोकांनी काय मिळालं आणि आता एकत्र येऊन काय देणार आहात? भाषणामध्ये असं म्हणतात की राणे पुढे होतात, राणे संपत नाही. आज तुमच्या समर्थकांनी सुद्धा ते दाखवून दिलं जिल्ह्यातल्या, त्याकडे कसं चांगल्या दृष्टीने पाहतो. समर्थकांनी हे जर प्रयोजन केलं आज, त्यामुळे मी समाधानी आनंदी आहे. त्यामुळे मी बोललो की त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. कार्यकर्ते आपल्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहे, तर आपणही याहीपेक्षा जोमाने काम करायला पाहिजे असं वाटतं मला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही स्वतः हे करणार? पत्रकारांनी साथ दिली तरी करेल. अरे करणार ना, माझे पक्ष आहे मग मी करणार नाही का? असं कसं करणार. आजच्या पुरतं बसतो. थँक्यू. ठीक आहे, या.